नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल द रिव्हॉल्यूशन या आपल्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्या काही सेंट्रल एक्झाम्स असतील, जसे की स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा रेल्वे भरती असेल, बँकिंग असेल, अशा अनेक कितीतरी ज्या काही सेंट्रल एक्झाम निघत असतील किंवा अग्निवीर परीक्षा असतील, अशा कितीतरी सेंट्रल एक्झाम्स असतील, त्यासाठीची तयारी या स्पेशल प्लॅटफॉर्मवरून मराठी मुलांच्यासाठी करून घेतली जाते। आता स्पेशली जीएस साठी आपण एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, ज्या माध्यमातून आपण सर्व परीक्षांच्यासाठी जे काही जीएस लागणार आहे ते कॉमनली पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे जर का तुम्ही जीएस पूर्णपणे कॉमनली क्लिअर करत असाल, केलं तर तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळा स्टडी जीएस साठी तरी निदान करावा लागणार नाही आहे, लक्षात ठेवा। आता आपण जे आपली लेक्चर सिरीज सुरू आहे इतिहास, लुसेंटचं इतिहास या पुस्तकासाठी, ज्याच्यामध्ये आपण सुरू केलेला आहे प्राचीन भारताचा इतिहास। आता प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना मागील लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की साधनांची फार आवश्यकता असते, म्हणजे साधनांच्या आधारेच आपण काय करू शकतो, इतिहासाचा अभ्यास करू शकतो, बरोबर आहे की नाही। आता साधने स्पेशली आपण जर बघितलं, विविध प्रकारची साधनं असतात आणि त्याच्यापैकी आणखीन पुढे आपण क्लासिफाईड करताना असं सांगितलेलं होतं की जी लिखित साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यापैकी काही साधनं ही धार्मिक ग्रंथ आहेत तर काही ही ऐतिहासिक ग्रंथ आहेत, बरोबर आहे की नाही। आणि धार्मिक ग्रंथामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कोण गोष्ट असेल तर ते कोण असतील, वेद असतील। धार्मिक ग्रंथामध्ये आपल्याला माहित आहे सर्वात जुन्या काळी हिंदू धर्माचं सगळ्यात हे महत्त्वाचे जे धर्म आहेत ते वेद आहेत। असं म्हटलं जातं की भारतातले सर्वात प्राचीन धर्मग्रंथ जर कोण असतील तर ते कोण असतील, वेद असतील। लक्षात ठेवा, भारत के प्राचीन धर्मग्रंथ म्हणून कोणाला ओळखलं जातं, वेदांना ओळखलं जातं। त्यानंतर आणखीन आपण जर पुढे बघायला गेलो, याचा संकलनकर्ता कोण आहे, संकलनकर्ता म्हणजे काय, याला एकत्रित जमवलेलं कोणी आहे, कुणी याला जमवलेलं आहे, कुणी याचं संकलन केलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे कोणीतरी लिहून ठेवलेलं होतं, समजा आर्यांनी ते लिहून ठेवलेलं होतं, आपण इथून पुढे बघणार आहे ते। मग त्याचं संकलन कुणी केलं, त्याला एकत्र जमवलं कुणी, तर ते केलं महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास यांनी। कुणी, महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास, वेदव्यास फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे। पुढे बघा, भारतीय परंपरा के अनुसार नित्य अपरुषीय म्हणजे काय, हे जे वेद असतात हे वेद भारतीय परंपरेनुसार नित्य आहेत, म्हणजे सदा चालत असणारे, चाललेले आहेत, नित्य आहेत आणि अपरुषीय आहेत। अपरुषीय म्हणजे काय, जे मनुष्याने तयार केलेले नाहीत किंवा देवाने तयार केलेले आहेत, असे देवाने तयार केलेले, असं भारतीय परंपरा त्याला म्हणते, लक्षात ठेवा। हा, ही महत्वाची गोष्ट आहे, अपरुषीय हा शब्द महत्वाचा आहे, भारतीय परंपरा असं समजते। आता वेदांचा जर सर्वसाधारण विचार केला तर 4 महत्वाचे वेद आहेत, ते म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद। कुठले कुठले वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता आपण जे वेद बघितले, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपण हे का घेत आहोत, कारण की हे वेद वगैरे ज्या गोष्टी असतील त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या इतिहासाचा अभ्यास करता येतो, ही इतिहासाच्या अभ्यासाची साधनं आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता त्याच्यातला जो महत्वाचा वेद आहे, त्याच्यातला पहिला महत्वाचा वेद आहे तो म्हणजे ऋग्वेद। आता ऋग्वेदाविषयी जर का आपण जास्त अभ्यास करायला गेलो, काय ऋग्वेद कशाला म्हणायचं, नेमकं काय असतं ऋग्वेदामध्ये, तर ऋचाओं के क्रमबद्ध ज्ञान का संग्रह, ऋचाओं के क्रमबद्ध ज्ञान का संग्रह। याचा अर्थ काय, मला सांगा, आर्य लोक आपल्या भारतात आले, ठीक आहे, आणि आपण असं म्हणतो की आर्य लोकांनी वेद रचले, आर्य लोक भारतात आली, आर्य लोकांनी आपल्या वेद रचले, युरोपमधून आले असं म्हटलं जातं, ती लोक युरोपमधून भारतात आली आणि त्यांनी वेद रचले। आता वेद रचले म्हणजे काय रचले, त्यांनी काही मंत्र लिहिले, बरोबर आहे का, आणि ते जे मंत्र आहेत म्हणजे त्या ज्या ऋचा आहेत त्या ऋचाओं के क्रमबद्ध ज्ञान का संग्रह, त्यांचं जे मंत्र आहे त्यातल्या क्रमबद्ध जे काही ज्ञान असेल त्याचा संग्रह एकत्रितपणे एका पुस्तकात आहे, ते म्हणजे काय म्हणायचं, ऋग्वेद आहे, लक्षात ठेवा। आणखीन आपण पुढे ह्याच्याच पुढे काही क्वेश्चन्स जे MCQs आहेत वेगवेगळ्या एक्झाम्सला आलेले वगैरे ते सुद्धा बघणार आहे, त्या माध्यमातून हे पुस्तक अजून तुम्हाला क्लिअर होईल, लक्षात आलं ना, अजून याच्यातल्या काही लहान सहान गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर व्हायला मदत होईल, ओके। आता ह्या ऋग्वेदामध्ये, ऋग्वेदाचा आपण जर का पुढे अजून अभ्यास केला तर ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडलं आहेत, 10 मंडल आहेत त्याच्यामध्ये। याचा अर्थ काय,
जसं की उदाहरणामध्ये भारताचं जे संविधान आहे, आपण भारताच्या संविधानाबद्दल बघतोय बघा. भारताचं संविधान ज्या दिवशी तयार झालं त्या दिवशी भारताच्या संविधानामध्ये एकूण 395 काय होती, कलम होती, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की 22 भाग होते आणि 8 काय होती, परिशिष्ट होती. याचा अर्थ काय, 395 कलम होती म्हणजेच काय, जसं वेदांच्या मध्ये काय होत्या, ऋचा म्हणजे काय होते, मंत्र होते, तसं संविधानामध्ये काय आहेत, कलम आहेत. लक्षात आलं की नाही. संविधानामध्ये कलमांचा संग्रह असतो. कलम असतात, 1 कलम, 2 कलम, 3 कलम, 4 कलम, 5 कलम असं. तसं हे वेदांच्या मध्ये काय असतं, कशांचा संग्रह असतो, मंत्रांचा संग्रह असतो. ठीक आहे. आणि ह्या ऋग्वेदाचा जर विचार कराल तर ऋग्वेदामध्ये एकूण 10,462 ऋचा म्हणजे एकूण किती, 10,462 मंत्र आहेत. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे त्याचं एकूण ऋग्वेदामध्ये 1028 काय आहेत, सूक्त आहेत. ही गोष्ट लक्षातच ठेवायची. आणि 10 मंडलं आहेत. एवढी गोष्ट क्लिअर आहे. 10 मंडलं आहेत, 1028 सूक्त आहेत आणि 10,462 ऋचा आहेत, मंत्र आहेत. त्या मंत्रापैकी त्या ऋचाच पैकी एकूण 250 म्हणजे सगळ्यात जास्त ऋचा ह्या कुणासाठी आहेत, इंद्र देवतेसाठी. इंद्रासाठी आहेत 250 ऋचा. त्यानंतर अग्नीसाठी आहेत 200 ऋचा. अग्नीसाठी किती आहेत, 200 आहेत. आणि हे जे ऋग्वेद आहे, हे जे वाचतात, जे काही वाचणारे ऋषी आहेत, कुणीतरी वाचलं पाहिजे ना. आणि सर्वसाधारणपणे कोण वाचतं, त्याला ऋषी त्या मंत्रांचं पठण करतात. मग त्याला वाचणारे ऋषी कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे होतृ. लक्षात ठेवा, काय नाव आहे त्यांचं, होतृ. आता हे प्राचीन भारत आहे. प्राचीन भारतातल्या काही गोष्टी तुम्हाला अशाच काय करायला पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला कुठलाही दुसरा ऑप्शन उपलब्ध सध्या नाही आहे. ठीक आहे, ओके. आता जरा बघा, जे ऋग्वेद आहेत त्या ऋग्वेदापासून आपल्याला जानकारी म्हणजे इन्फॉर्मेशन काय मिळते, कशाची माहिती मिळते, काय मिळतं आपल्याला ऋग्वेदामधून. म्हणून आपण ऋग्वेदाचा अभ्यास करायचा. म्हणून आपण ऋग्वेदाला ॲज अ साधन म्हणून वापरू शकतो. इतिहासाचं एक साधन म्हणून का वापरू शकतो, त्याचं कारण काय आहे. तर बघा, ऋग्वेदामुळं आपल्याला आर्यों की राजनीतिक प्रणाली म्हणजे काय, जे आर्य लोक आलेली होती आपल्या भारतामध्ये, त्यांची नेमकी राजनीतिक प्रणाली आपल्या भारतामध्ये आल्यानंतर कशी होती ते कशामुळे कळणार आपल्याला, ह्या ऋग्वेदामुळे कळणार. कारण की ऋग्वेद लिहिलाय कोणी, आर्यांनी लिहिलाय. त्यामुळे आर्यांची राजनीतिक प्रणाली त्यांच्यापासून कळणार आहे. लक्षात आलं ना. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आणखीन काय गोष्ट कळते ऋग्वेदामधनं, तर इम्पॉर्टंट आहे बघा, विश्वमित्रद्वारा रचित तिसरा मंडळ. कारण आपण आत्ताच बघितलेलं आहे की ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडळं आहेत, 10 मंडळं आहेत. ठीक आहे. आणि त्या 10 मंडळातलं जे तिसरं मंडळ आहे, तिसरं थर्ड मंडळ जे आहे, त्या तिसऱ्या मंडळामध्ये सूर्य देवता ला समर्पित असणारा जो काही गायत्री मंत्र आहे, तो गायत्री मंत्राचं वर्णन ह्या तिसऱ्या मंडळामध्ये केलेलं आहे. आणि हे तिसरं मंडळ रचलेलं कुणी आहे, विश्वमित्रानं रचलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढे बघा, आणखीन महत्वाची गोष्ट, या 10व्या मंडळापैकी एक 8वं मंडळ जे आहे, त्या 8वं मंडळामध्ये हस्तलिखित ऋचावोका वर्णन केलेलं आहे. कशाचं वर्णन केलेलं आहे, हस्तलिखित ऋचावोका म्हणजे हस्तलिखित जे मंत्र असतील ना, त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्या हस्तलिखित ऋचा असतात, त्या हस्तलिखित ऋचांना खील असं म्हटलं जातं. एक लक्षात ठेवा, व्हेरी मच इम्पॉर्टंट, ते म्हणजे तुम्हाला डायरेक्टली याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आता याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला असं वाटत असतील की हा बाबा काही कन्सेप्ट नाही आहे, पण असं नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला पुढे हळूहळू जसं आपण जाऊ तशा बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होत असताना आपल्याला लक्षात येतील. मग ते प्राचीन भारत असो, मध्ययुगीन भारत असो, आधुनिक भारत असो, ह्यातल्या बऱ्याच कन्सेप्ट आपल्याला हळूहळू क्लिअर होत असताना दिसतील. ठीक आहे. आणि ह्याच्यातलंच एक जे 9वं मंडळ आहे, त्या 9व्या मंडळामध्ये सोमदेवतेची माहिती दिलेली आहे. कशाची माहिती दिलेली आहे, लक्षात ठेवा, सोमदेवतेची माहिती दिलेली आहे. आणि हे कशामुळे कळालं आपल्याला, सोमदेवतेची माहिती असून दे, तुमच्या गायत्री मंत्राची माहिती असून दे, ऋग्वेदामुळे. आणि ऋग्वेद कोणी हे केलेत, म्हणजे ऋग्वेद कशाचा एक भाग आहे, वेदांचा भाग आहे. आणि म्हणून तो आपण काय करू शकतो, ॲज अ इतिहासाचं साधन म्हणून वापरू शकतो. लक्षात ठेवा. आता जरा पुढे बघा, ऋग्वेदामध्ये जर तुम्ही विचार केला, आणखीन कशाची माहिती मिळते, इम्पॉर्टंट आहे हे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ऋग्वेदामधील जे काही 10वं मंडळ आहे, म्हणजे 10वं जे मंडळ आहे, एकूण 10 मंडळामधलं 10वं मंडळ, शेवटचं मंडळ, त्याच्यामध्ये पुरुष सुक्ताचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या पुरुष सूक्तमध्ये चातुर्ष वर्ण जो समाज आहे,
त्या समाजाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. कारण ह्याच्या आधी म्हणजे ऋग्वेदाच्या आधी असं आपण म्हणू शकतो, ऋग्वेद लिहिण्याच्या आधी आपल्या भारताचा जर आपण विचार केला, प्राचीन भारताचा, तर तिथं कुठेही जात नव्हती. जातीचा जो काही हे आहे, उल्लेख आहे, तो जर पहिल्यांदा कुठे व्हायला लागला तर तो इथं व्हायला लागला. लक्षात आलं का बघा. आणि त्यांनी हा समाज 4 भागामध्ये विभागलेला होता. कुठला? ब्राह्मण, लक्षात ठेवा, दुसरा क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हेच 4 वर्ण आपल्याला पडल्यात जाऊ हे करू शकतात, पडलेले माहिती लक्षात येऊ शकते. आता हे जे 4 चातुर्वर्ण किंवा जे काही वर्ण आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये नेमकं प्रत्येकाचं काम काय आहे, प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे, प्रत्येकाचं काम काय आहे, ते प्रत्येकाचं काम जर कुठं वर्णन केलेलं असेल त्या कामांचं, तर ते केलेलं होतं धर्मसूत्रमध्ये. म्हणजे धर्मसूत्र या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं होतं किंवा या भागामध्ये सांगण्यात आलेलं होतं की ह्या प्रत्येक वर्णाचं नेमकं काम काय आहे. ब्राह्मण वर्ण नेमका काय काम करेल, क्षत्रिय वर्ण नेमका काय काम करेल, वैश्य वर्ण नेमका काय काम करेल आणि शूद्र वर्ण नेमका काय काम करेल. आणि ह्या पुरुष सूक्तमध्येच असं एक उल्लेख केलेला होता की जो एक पुरुष ब्रह्मा आहे, हा समजा एक पुरुष ब्रह्मा आहे, त्या पुरुष ब्रह्माच्या मुखापासून म्हणजे तोंडापासून ह्याच्यापासून डोक्यापासून ब्राह्मण तयार झालाय. ब्राह्मण आहे, त्यालाच त्यांनी ब्राह्मण म्हटलं. म्हणजे याच्यावरूनच समजते ब्राह्मणाचं काम काय असणार आहे, नॉलेज गॅदरिंग करणं किंवा जे आजही आपण बघतोय पाठ पठण वगैरे ह्या गोष्टी करणं, अभ्यासाच्या संदर्भातल्या गोष्टी करणं. आणि भुजा म्हणजे ह्या भुजा आहे ते क्षत्रियाचं काम. म्हणजे काय, भुजा म्हणजे कसलं असणार आहे, संरक्षण करण्याचं काम वगैरे कुणाकडे दिलं, क्षत्रियाकडे दिलं. जंगाव म्हणजे इतर कामं करण्याचं काम कुणाकडे दिलं, वैश्याकडे दिलं. आणि या सगळ्यांची सेवा करण्याचं काम कुणाकडे दिलं, शूद्राकडे दिलं. आता एक लक्षात ठेवण्याची महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, ह्यांनी काय सांगितलेलं होतं, म्हणजे कुणी आर्यांनी वगैरे ह्या वर्ण ठरवत असताना की हा ब्राह्मणाचं काम हे आहे, क्षत्रियाचं काम हे आहे, वैश्याचं काम हे आहे आणि शूद्राचं काम हे आहे. आता समजा एखादा व्यक्ती जन्माला आला आणि समजा एखाद्या व्यक्ती क्षत्रिय घरात जन्माला आला पण तो क्षत्रियाचं काम करू शकत नाही आहे, त्याच्यामध्ये तेवढी कपॅसिटी नाही आहे, मात्र तो चांगला अभ्यास करू शकतो. म्हणजे याचा अर्थ तो काय होऊ शकतो, ब्राह्मण होऊ शकतो. तर तो त्यावेळेला ब्राह्मण होऊ शकत होता. म्हणजे याचा अर्थ जाती पाडल्या, बरोबर आहे. जातीची सुरुवात कुठनं आपण झाली म्हणू शकतो, तर कुठनं चालू झाली, ऋग्वेदामधनं चालू झाली. ऋग्वेदाचे जे काही 10वं मंडळ आहे, 10वं मंडळ आहे, त्याच्यामध्येच या जातींचा पहिल्यांदा उल्लेख झाला असं आपण सहजरित्या म्हणू शकतो. पण त्यावेळेला ज्या जाती होत्या त्या कशा ठरलेल्या जायच्या, कामावरनं ठरल्या जायच्या. एखाद्या व्यक्तीचं काम काय आहे, तो काय काम करू शकतो, यावरनं त्याचं विभाजन केलं जायचं. समजा एखादा व्यक्ती हा व्यक्ती आहे, हे पण काम करू शकत नाही, हे पण करू शकत नाही, हे पण करू शकत नाही, तर त्याला काय म्हणायचा, शूद्र म्हणायचा. इथपर्यंत ठीक होतं. पण अडचणी कधी निर्माण व्हायला लागल्या, ज्या वेळेला ह्या गोष्टी जन्मानुसार ठरायला लागल्या. याचा अर्थ असा आहे, एखादा व्यक्ती समजा ब्राह्मण आहे आणि त्याला मूल झालं, बरोबर आहे का आता, तर आणि ते जे मूल आहे ते समजा इतकं हुशार नाही आहे, ते वेदांचं पाठपठण वगैरे म्हणा किंवा ज्ञानाचं गॅदरिंग वगैरे म्हणा किंवा ज्ञानसंग्रह वगैरे गोष्टी करू शकत नाही. म्हणजे त्याकडे तेवढी पात्रताच नाही आहे की ते ब्राह्मण होऊ शकत नाही, क्षत्रिय होऊ शकत नाही, वैश्य होऊ शकत नाही. ते समजा शूद्रच होण्याच्या कपॅसिटीचा आहे. कुणाचा मुलगा आहे, मात्र तो ब्राह्मणाचा मुलगा आहे, पण तरी सुद्धा तो काय व्हायचा, ब्राह्मणच व्हायचा. याचा अर्थ असा आहे, पहिल्यांदा जी जात ठरलेली होती, सुरुवात जी झाली जातीची ठरवायची ती कामावरनं झाली. पण अडचण निर्माण कधी झाली, ज्यावेळी ती जन्मावरनं ठरायला लागली. इथं नेमका प्रॉब्लेम झाला पुढं, बरोबर आहे. पण ह्याच्या आधी कुठलीही जात वगैरे ही जी गोष्ट आहे, ही आपल्या भारतामध्ये, आपल्या प्राचीन भारतामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. ठीक आहे. आता आपण ह्या ज्या सर्व गोष्टी बघतोय, हे का बघतोय, कारण की ह्याच्यातनं आपल्याला कुठेतरी काय सापडतंय, साधनं सापडतात आपल्या इतिहासाच्या अभ्यासाची. आपण एक गोष्ट बघा, लक्षात ठेवा, आपण असं जर म्हटलं, आपण जर विचार केला की आपण असं काही वेळेला म्हणतोय बघा, कुणी पाडल्या या जाती, बरोबर आहे की नाही, कशाला पाहिजे त्या हिंदू धर्मामध्ये एवढ्या जाती वगैरे कशाला पाहिजे. आणि त्याचा ज्या वेळेला आपण उत्तर शोधायला लागतो, कुणी पाडल्या, ह्याचं उत्तर मागं 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 जाऊ जसं सुरुवात जर बघितली तर इथनं झाली बघा. म्हणजे हे इतिहासाचं काय साधन आहे ना, अभ्यासाचं एक साधन आहे ना त्याचं, बरोबर आहे की नाही. आणि साधनांच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही बघाल तर ऋग्वेद के बाद शतपथ ब्राह्मण, याचा अर्थ काय,
ऋग्वेदानंतर, ऋग्वेद हा एक साधन म्हणून वापरायचंच आहे, पण त्याच्यानंतर प्रायोरिटी कुणाला असेल तर ती कुणाला आहे, शतपथ ब्राह्मण आहे, म्हणजे या ग्रंथाला आहे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण साधनं तर बघणारच आहे इतिहासाची, ओके. पण साधनं बघत असताना आणि प्राचीन भारताचा इतिहास सांगत असताना आपण सारखी सारखी एक गोष्ट वापरणार आहे, इसवी सन पूर्व. बरोबर आहे की नाही? इसवी सन पूर्व ही गोष्ट सारखी सारखी आपण वापरत जाणार आहे, कारण की प्राचीन भारताचा बराच काळ हा इसवी सन पूर्व मध्ये झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते सांगावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला नेमकं माहित पाहिजे की इसवी सन पूर्व म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ काय. आता आपण सर्वसाधारणपणे जे तुम्ही कॅलेंडर वापरताय, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी हे जे महिने आहेत, हे जे कॅलेंडर वापरताय, ते जे कॅलेंडर आहे, ते कॅलेंडर, त्या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर असं म्हटलं. कुठलं कॅलेंडर असतं ते? ग्रेगोरियन कॅलेंडर. किंवा त्याच कॅलेंडरला आपण ईसाई कॅलेंडर किंवा ज्युलियन कॅलेंडर असं सुद्धा म्हटलं जातं. ज्युलियन कॅलेंडर किंवा ईसाई कॅलेंडर असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आता हे जे काही ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, हे ग्रेगोरियन कॅलेंडर ईसाई धर्मगुरू म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू जे काही ईसा मसीह होते, ईसा मसीह, त्यांच्या जन्मवर्षावर आधारित आहे. त्यांचे जे जन्मवर्ष आहे त्याच्यावर आधारलेलं कॅलेंडर जर कुठलं असेल, यांच्या जन्मावर आधारलेलं कॅलेंडर, ते म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर. ठीक आहे. मी काय सांगितलं? ईसाई धर्मगुरू म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू, ख्रिश्चन धर्माची ज्यांनी सुरुवात केली असं आपण समजूया नाही, आहेच ख्रिश्चन धर्माची सुरुवात केली, त्यांनी त्यांच्या जन्मावर आधारलेलं कॅलेंडर आज आपण वापरतोय. ते कुठलं कॅलेंडर आहे? ग्रेगोरियन कॅलेंडर. आता समजा ईसा मसीह यांचा जन्म झालाय समजा आता इथं कुठंतरी, तिथं आपण शून्य मानलं, तिथं आपण काय मानलं? शून्य मानलं. ठीक आहे. मग शून्य मानल्यानंतर आपल्याला माहिती आहे कधीतरी 1 होणार, 2 होणार, 3 होणार, 4 होणार, आणि आता साल कोणता आहे हो? 2022. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ सरळ सरळ आहे की 2022 साल चालू आहे. याचा अर्थ काय आहे की ईसा मसीह यांच्या जन्मानंतर आता कितवं वर्ष चालू आहे? 2022 साल चालू आहे. म्हणजे त्यांचा जन्म होऊन आता एकूण किती वर्ष पूर्ण झाली? 2022 वर्ष पूर्ण झाली. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता हे जे शून्य आहे म्हणजे ईसा मसीह यांचा जो जन्म झाला, त्याच्या जर मागे जायचं म्हटलं तर काय असं म्हणू शकतो काय आपण, ही सगळी जी काही मानव जात आहे ही 2022 वर्षापूर्वी जन्माला आली, असं शक्य आहे का कधी? नाही. तर यांच्या जन्माच्या आधी त्याला बिफोर ख्रिस्ट किंवा बिफोर BC किंवा बिफोर द बर्थ ऑफ जेसस ख्रिस्ट असं म्हणतात. हा म्हणजे हा शून्यच्या आधीचा काळ, याला म्हणतात इसवी सन, मराठीमध्ये म्हणाल तर इसवी सन पूर्व. ठीक आहे. आणि हा जो काल आहे त्याला इसवी सन असं आपण म्हणतो. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय बघा, शांतपणे लक्ष द्या. आपली जी पृथ्वी आहे, आपल्यावर मानव जात आहे, आपण असं म्हणूया 5 लाख वर्षापूर्वी आली असं समजूया. 5 लाख वर्षापूर्वी, त्याच्या आधीचा तर आपण विचार करत नाही. 5 लाख वर्षापूर्वी आली, मग तिथनं पुढे हळू कमी होत आलं आणि कुठं आलं? परत शून्याला आलं. लक्षात आलायचं. आणि शून्यला का तिथंच शून्य का मानलं? कारण तिथं कुणाचा जन्म झालाय? ईसा मसीह यांचा जन्म. मग तुम्ही काय म्हणाल? तुम्ही असा विचार कराल तिथंच कसं काय बरोबर शून्य आलं? तर त्यावेळेला असं कॅलेंडर वगैरे काय नव्हतं. आपण अभ्यासासाठी ते समजून घेतलेलं आहे. लक्षात आलं ना? ठीक आहे. आता सर्वसाधारणपणे जर विचार करायला गेलं तर इसवी सन पूर्वमध्ये जी काही गिनती असते ती उलटी होते. याचा अर्थ काय बघा, जरासं शांतपणे लक्ष दिलं तर, महात्मा बुद्ध जे आहेत, गौतम बुद्ध, त्या गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो इसवी सन पूर्व 483 मध्ये झाला. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ सरळ आहे की महात्मा बुद्ध यांचा जो जन्म आहे तो ईसा महिम यांच्या जन्माच्या आधी 563 वर्ष झाला. 563 वर्ष पूर्व काय झाला? जन्म झाला. आणि 483 वर्ष पूर्व म्हणजे ह्यांच्या जन्माच्या आधी 483 वर्ष काय झाला? त्यांचा मृत्यू झाला. याचा अर्थ असा होतोय. लक्षात आलं ना? आणि उलट जाते, लक्षात ठेवा. आणि शून्य नंतर परत 2022, याला BC म्हणतात, म्हणजे बिफोर ख्रिस्त जन्माच्या आधीचं. आणि AD म्हणजे एन्नो डोमिनी. याचा अर्थ असा असतो इन द इयर ऑफ लॉर्ड. लॉर्ड म्हणजे कोण? लॉर्ड म्हणजे देव, म्हणजेच ईसा मसीह. ठीक आहे. जेसस ख्रिस्ट असं म्हटलं जातं त्यांना, इसवी सन. लक्षात येते?
कारण की ही कन्सेप्ट आपल्याला भरपूर इथं इतिहासामध्ये वापरायची आहे, त्यामुळे ह्या गोष्टी माहीत असणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, आपण पुढचा जो महत्वाचा वेद आहे तो बघणार आहे यजुर्वेद. लक्षात ठेवा, ऋग्वेदानंतर कुठला महत्वाचा वेद बघूया आपण? यजुर्वेद. आता यजुर्वेदामध्ये याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. लक्षात ठेवा, बऱ्याच एक्झाम्स मध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे की यजुर्वेदामध्ये, किंवा असा प्रश्न विचारलेला होतो, वैदिक कर्मकांडाचा उल्लेख नेमका कोणत्या वेदामध्ये केलेला आहे? तर कोणत्या वेदामध्ये केलेला आहे? तो यजुर्वेदामध्ये केलेला आहे. लक्षात ठेवा, ह्या यजुर्वेदामध्ये वैदिक कर्मकांड के नियमों का संकलन म्हणजे काय? कर्मकांड. आजही कर्मकांड केलं जातं बघा. म्हणजे उदाहरणामध्ये आपण असं म्हणतो अंधश्रद्धा, अंधश्रद्धा असं म्हणू शकत नाही, पण अंधश्रद्धेच्या पायामध्ये आपण वेगवेगळे कर्मकांड करत असतो, बरोबर आहे की नाही? आता त्या कर्मकांडांचा उल्लेख जो आहे तो स्पेशली केलेला होता कशामध्ये? यजुर्वेदामध्ये. किंवा बली के समय एखाद्याचा बळी दिला जात होता त्यावेळेला, आणि त्या बळी देत असताना बली के समय अनुपालन के लिए नियमों का पालन, काहीतरी नियम असायचे, काहीतरी विशिष्ट प्रकारचे नियम असायचे, त्या नियमांचं पालन केलं जायचं. आणि ते जे नियम आहेत, बळी देत असतानाचे नियम, लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. हे नियम कुठं उल्लेख केलेला होता त्यांच्या नियमांचा? यजुर्वेदामध्ये केलेला होता. त्याचबरोबर बलिदान, एखादा बलिदान देत असतो बघा, एखादा आपण म्हणतो की देशासाठी बलिदान दिलं, त्या बलिदानची विधी काय आहे, पद्धत नेमकी कशी आहे, ते सुद्धा या यजुर्वेदामध्ये दिलेलं आहे. लक्षात ठेवा, आपण परत एकदा हे ऋग्वेद असेल, म्हणजे यजुर्वेद असेल, किंवा जो अथर्ववेद आहे तो असेल, किंवा सामवेद असेल, त्यांची थोडी माहिती अजून परत एकदा बघणार आहे. आता फक्त आपण एक फर्स्ट चॅप्टर, एक इंट्रोडक्शन, की इतिहासाची साधनं म्हणून ह्या गोष्टींच्याकडे बघायला लागलोय. त्याचबरोबर आणखीन काय, ह्याचा जो पाठकर्ता आहे त्याला काय म्हटलं जातं? अध्वर्यू. काय म्हणतात? अध्वर्यू असं म्हटलं जातं त्याच्या पाठकर्त्याला. पाठकर्ता म्हणजे काय? उदाहरणामध्ये संकलन करता असं आपण समजूया. त्याला एकत्रित हे करणारा, त्याचा अभ्यास करणारा अध्वर्यू. त्यानंतर याची विशेषता काय आहे? काय विशेषता आहे यजुर्वेदाची? तर त्याची विशेषता अशी आहे, गद्य एव पद्य दोनों में है. म्हणजे काय? गद्य एव पद्य म्हणजे एक गोष्ट असते जी कवितेच्या स्वरूपामध्ये असते, म्हणजे मंत्राच्या स्वरूपामध्ये असते, कवितेच्या स्वरूपामध्ये. आणि एक गोष्ट असते, आपण बघतोय आपल्या पुस्तकातले जे धडे असतात तशा पद्धतीची, बरोबर आहे? गद्य आणि पद्य ह्या दोघांच्या स्वरूपामध्ये सुद्धा कोण आहे? यजुर्वेद आहे. लक्षात ठेवायचं, ही त्याची एक स्पेशल अशी विशेषता आहे. बघा, आज आपण लुसेंट मधील हिस्ट्री मधील सेकंड पार्ट, चॅप्टर नाही म्हणत मी, सेकंड पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. इथून पुढे आपण जरा जास्त स्पीड आणि त्याचबरोबर जास्त मोठं, म्हणजे थोडंसं लेंदी, एक 1 आवरच्या आसपास पर्यंत लेक्चर लवकरात लवकर अपलोड करून हा जो संपूर्ण सिलेबस आहे तुमचा, जो लुसेंट, आणि फक्त लुसेंट नाही, लक्षात ठेवा, सेंट्रल भरतीसाठी तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, त्यासाठी दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ह्याच्या बाहेरचा प्रश्न आला याचा अर्थ तो जास्तीत जास्त जणांना सुटणार नाही आहे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हे तुम्ही जर व्यवस्थित केलात तर तुम्हाला बाहेरचा रेफर करायची काही जास्त गरज राहणार नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद.